नमस्कार. सध्या सगळीकडे खर्चाचा आकडा वाढत असताना वीज बिलात एक मोठी कपात होणार असल्याची बातमी समोर आली आहे. तर आज आपण सरकारच्या या नव्या घोषणेबद्दल आणि त्याचा नेमका अर्थ काय आहे हेच समजून घेणार आहोत. खरंय, आजकाल प्रत्येक गोष्टीचे भाव वाढत आहेत. अशा वेळी वीज बिल कमी होऊ शकतं ही कल्पनाच किती दिलासा देणारी आहे, नाही का? पण मनात प्रश्न येतोच की हे खरंच शक्य आहे का? चला तर मग सरकारच्या या नव्या घोषणेतच याचं उत्तर शोधूया. तर झालंय असं की वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आणि उद्योगांना मदत करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय आणि ह्या निर्णयामुळे आर्थिक भार नक्कीच कमी होईल अशी अपेक्षा आहे. चला तर मग आता या घोषणेमध्ये जे आकडे आहेत ते नेमकी काय सांगतात हे जरा सविस्तरपणे पाहूया. तर या घोषणेतला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा आकडा आहे 26%. आता या 26%चा अर्थ अगदी सरळ आहे. म्हणजे जे आपलं घरगुती वीज बिल येतं ना त्याच्या दरांमध्ये थेट 26%ची कपात होणार आहे. साहजिकच यामुळे सर्वसामान्यांच्या महिन्याच्या बजेटला नक्कीच एक मोठा आधार मिळेल. पण थांबा, ही योजना फक्त घरांपुरतीच मर्यादित नाहीये. उद्योगांसाठी सुद्धा एक मोठी घोषणा आहे आणि तो आकडा आहे ₹2.17. आता ही रक्कम म्हणजे काय? तर उद्योगांना प्रत्येक वीज युनिट मागे मिळणारी ही थेट सूट आहे. यामुळे होतं काय की कारखान्यांचा आणि कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी होऊ शकतो, जो आपल्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचा असतो. बरं, हे आकडे तर आपण पाहिले, पण या आकड्यांच्या पलीकडे जाऊन या निर्णयाचा आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या जीवनावर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होऊ शकतो ते पाहूया. याचा परिणाम खरं तर दुहेरी आहे. म्हणजे बघा, एकीकडे घरगुती वीज बिल कमी झाल्यामुळे लोकांच्या मासिक खर्चात घट होईल आणि दुसरीकडे उद्योगांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्यामुळे त्यांचा जो रोजचा कामकाजाचा खर्च असतो तो सुद्धा कमी होईल. आणि याचे फायदे इथेच थांबत नाहीत. जरा विचार करा, जर उद्योगांचा खर्च कमी झाला तर काय होऊ शकतं? औद्योगिक घडामोडींना आणखी चालना मिळेल, व्यवसायांना एक प्रकारची उभारी येईल आणि कदाचित रोजगाराच्या नवीन संधीसुद्धा निर्माण होऊ शकतील. ही घोषणा ऐकायला तर खूप छान वाटते, पण कोणत्याही मोठ्या योजनेप्रमाणेच यातले काही महत्त्वाचे तपशील अजून समोर यायचे बाकी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही योजना नक्की कशी राबवली जाणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती सरकारने अजून दिलेली नाही. आणि मग साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनात काही प्रश्न उभे राहतात. जसं की हे जे नवीन दर आहेत ते नक्की लागू कधीपासून होणार? ही सवलत फक्त काही ठराविक भागांपुरतीच असेल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा फायदा घेण्यासाठी काही अटी वगैरे असतील का? या सगळ्या प्रश्नांवर सरकार लवकरच स्पष्टीकरण देणार आहे असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे अधिकृत माहितीसाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. एकंदरीत पाहिलं तर ही एक सकारात्मक आणि दिलासा देणारी घोषणा आहे, यात काही शंका नाही. पण खरा प्रश्न हाच आहे की सतत वाढणाऱ्या महागाईचा सामना करण्यासाठी फक्त वीज बिलातील ही एक कपात पुरेशी ठरेल का? यावर विचार करायला हवा.